एकदा म्हणे मारुतीरायानं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपांपती तुझ रे मी करीत सो विनंती. हे आपांपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तीराला जायचंय. जाऊ दे. नाही जाऊ दे सागरा, अहंकाराचं टोक होतं थोडासा. नाही जाऊ दे. नळ नावाचं वानर आहे. या वानरावर एक कृपा झाली. त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली? येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते. आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू. विष्णू आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब, ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक ना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून. आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल, तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहला आपली पात्रता नाही, आणि ज्याच्या हातानं तुळशीची पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही. आपलं दोन्ही गुणून शिकवावलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे. आणि नळ नावाचं वानर तितक्या शाळीग्राम उचलायचं पाण्यात टाकायचं. पैठणच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईल मध्ये विचका ग्रंथ इकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. पोट फिरी जाते काचावा असं. त्या ऍप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा. देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या 2 लोकांकडे बघितलं साधून. साधून शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता. पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा, तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शालिग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा. अजून 2 मुद्दे आहेत, पण सगळ्या गोळ्या एकखटे घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला. पुन्हा कधी योगाला तर पाहू पुढचे 2 पुरावे. या नळ नावाच्या वानराने मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता कशाला ताण घेता तुम्ही, आपल्या हाताने दगड तरंगत आहेत. आपण दगडाचा सेतू बांधू. लागलीच सेतू बांधायला सुरुवात झाली, पण दगड पाण्यात टाकल्यावर ते दगड वाहत होता ना, पुढे पुढे सरकत होता. मारुतीरायाने सांगितलं, अरे लंका इकडे, दगड खाली चालले, काय करायचं पाशाला. मग रामनामाची जोडई करा. आणि मारुतीरायानं ती दगड रामनामाच्या जोडईने जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला. 4 कोसाचा 1 योजन. तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरते. 12 गुणिले 100 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा दूर सेतू बांधला. त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना. पाय खांदायला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, 1 रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारिले पाषाण महिमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. 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 अल्पावती गिरा, अल्पावती
क्या बात आहे, वा 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 पुराण महाराज, वा. हे महिमान नामाचे 100 योजनाचा शेतू आमदार साहेब वानरानं बांधला, काय नवल नाही. बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते वानर लंकेत आले. बळीवान बोलती, मंदोदरीने सांगा, मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. दोघे धनुर्धर वीर वानर. हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला, जागृतीत सांगितलं, मालक देऊन टाका ना सीता. रावण म्हणे, काय वेड्यासारखं बोलती तू, चुली बसलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस. राम मोठा, त्याचं नाव मोठं, आमक मोठं. ऐका ना म्हणे मालक, ऐका ऐका, रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात 100 योजनाचा सेतू बांधला. रावण म्हणला, शांत बस, तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो. रावण समुद्राच्या तीरावर गेला, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि 14 योजनाचा सेतू बांधला. कधी कधी बाकीची पुराण वाचायची शिका. राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं. आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या 4ही रामायणात आलेलं नाही, वेगळ्या रामायणात आहे. बघा, लक्षात येईल तुम्हाला. विठाला विठाला हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता. काका बुवा, गुडघे टेकून. फक्त 127 सैन्य होतं. 127 सैन्य ज्या राजाचं, त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता. गुडघे. त्यानं लंका तयार केली, वाळूचे आमदार साहेब. आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर खऱ्या लंकेतलं बिघाड पडतंय. प्रस्थाच्या घराला बोट मारल्याबरोबर प्रस्थाचं घर पडतंय. इतकी त्याची ताकद. गुप्तचरांनी सांगितलं, चक्रवेन नावाचा राजा समुद्रात आलाय आणि त्याला शरण जा. जयपत्र देऊन टाकलं, तुम्ही जिंकलात, मी हारलोय. आणि मग विचारलं, असं तुला कुठून प्राप्त झालं? त्यानं सांगितलं, जनतेसाठी प्राप्त झालेला निधी जनतेसाठी खर्च करतो, म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. अमात्य लोकांना संपवायची ताकद माझ्या हातात आली. हा चक्रवेन नावाचा राजा होता. हा प्रभू रामचंद्राच्या आजोबांच्या काळातला राजा. आणि तो चक्रवेन राजा काय काय नाविन्यपूर्ण लोक होती, काय अधिकार तो होतो. जीवनभर गोडस भगवंताचं चिंतन करणारा राजा. भजनाच्या व्यतिरिक्त त्या राजाने काही नाही केलं. असो, 14 योजनाचा सेतू बांधला. रावण घरी आला, घामाघूम झालता. मंदोदरीला सांगितलं, प्रिये, हे प्रिये, जी जी बस रथात. रथात बसवलं, तो सेतू दाखविला. हे कोणी बांधला मालक? मी बांधलाय. आणि खरंच रावणानं बांधला होता, याच्यात काही दुमत नव्हतं. रावणानंच 14 योजनाचा सेतू बांधला, मीच बांधला. पण शहाण्या बायका शक्यतो लोकात मालकाला काही बोलत नसतात, तिला बाईला शहाणी म्हणत असतात. घरातलं साखर तेल सगळं संपल्याच्या नंतर मालक घरातून पिशवी घ्यायच्या अगोदर सामानाच्या लिस्टीची चिठ्ठी हातात द्यावी, अन्यथा सांगावी, साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली, तांदूळ संपलेत, वगैरे वगैरे संपले, घरात सांगावं. हे शहाण्या बाईचं लक्षण असते. आणि मालकानं पिशवी घेतल्यावर ध्यानात आहे का, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, तुळशीवर वाटायला तांदूळ, तुळशीवर वतीत असते का तांदूळ, असं सांगणारी शहाणी नाही, अतिशहाणी. आणि अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले असं त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले असं समजायचं. हो, कारण कर्कशे संगतीन दुःख उदंड. देऊतले मालक सांगतात, ज्याला बायको कर्काच्या भेटली का
त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय. आणि ज्याला बायको सात्विक भेटली का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. संसारातली गोड शिव्या गोड शिव्या गोड असली पाहिजे. अहो, पती आणि पत्नी संसार रूपी रथाचे चाक आहेत. तुम्हाला एक माहितीये का, चाक जरी सरळ असले आखरी फिरली ना गाडी कानी होतात. आणि कान्या झालेल्या गाडीचे बैल वाटानं चलते आणि एक चाक पोळी येऊन चलत. तरी एडपट बायला आणायला सुबे आहेस का काय तू, मारी तू का बायला कठाळ्या. अरे गाडी सोड, गाडीच्या 2 लांब धुरा असतात, त्याच्या वरची धुरा असती तिला डोंबाळ म्हणतात. ते सोडायचं, ढिलं करायचं, मग 4-4 बोटानं कानं काढायचं आणि मग गाडीचं कानं काढ्या दोन्ही चाकर रस्त्याने येतात. ते तरी सुमळ्या, तू बैलाला किती जरी मारलं सुमळ्या, तुला अक्कल असावी रे बायला. लय बैलाला कळत नाही. आमच्या बैलाला चराट खायचा नाद होता. दोऱ्या खात होता आमचं बैल, एकच खात होतं बैल. दोरी खाऊन संध्याकाळी दुसऱ्याची मका खाऊन यायचं. आजच पाहतो घरा ते माणूस तासा होता. बाबा इस्तू पहा पण त्याच्याकडे नाही पहा. ते म्हणला बाळू महाराज आहेस म्हणून एकदा सोडून दिले. हो मी महाराजन फारच काय नसतो मोज. उद्या का तू हा बैल आला का पाय. मी कीर्तनातला सांगायलो असं म्हणलं मी त्याचीच दात त्याला खेळायला दिली असते. आमच्यावर घेतलं लय खसखसती कधी तुमची. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय. सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा ना. तुमचंच सांगायला लागलो तुम्ही. गड्याला सांगितलं नाना, गड्याने बैलाला मारलं. 2-3 फोकारे हाणले. दुसरा बैल म्हणला जमलं का, लय चराट खाऊन मका खातून त्याचे खपके भेटले. बैल लय शहाणा होते. बैलानं दुसऱ्या दिवशी त्याचं दाव खाल्लं. मग याचं खाल्लं आणि दोघं मका खात गेले. लय बैल बैलाच्या नादानं कोण्या दुकानावर जाते. काही काही बैलाला जाव वाटत नाही बरं का, पण काही बैलाच्या नादानं जाते. मला असं वाटतं अशा भंगिऱ्या बैलाच्या नादी नाही लागले पाहिजे. अख्खा संसार उलथा होईन एका दिवशी. विठाला विठाला हुशार मंदोदरी फार हुशार होती. रावणाला एकांतात बोलायचं असल्यामुळे दास दाशा ज्या वेळेला महालाच्या बाहेर जातात त्यावेळेला आत्न दरोजाला आमदार साहेब कडी लावते. आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, मला एक बोलू, शेतू तुम्हीच बांधला का? मी बांधला. कसा बांधला? काय नाही, दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचं, तुला माझी शपथ बोलशील तर पाय. नाही मग सांगू. रावण म्हणायचो आणि दगड पाण्यात टाकायचं. मंदोदरी हुशार होती. शक्यतो सात्विक बायका जास्त नादी लागत नाहीत, पण ते ओळखी देतात. एक जणांना मिरच्याचं पोत आणलं 35 किलोचं वाळलेल्या. बायकोने विचारलं कसं आणलं, काय म्हणलं असे पैसे दिले ना असं आणलं. तर ती म्हणली 2 महिने झालं तुम्ही दैले वाढायला लागले. पकड दिसत दैले ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दैले म्हणतात. राहुल भाया तू म्हणणं संत, पण उगा हसायला तुम्ही. 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले. 35 किलो मिरच्याचे पैसे कुठून? बरं इलेक्शन बी चालू नाही, कोणी तुम्हाला दिलं असलं ते म्हणलं जाऊ दे मिरच्या. जाऊ द्याचा विषय नाही हो, पण मला तर कळू द्या ना कसं. जाऊ दे तर्कातलं पहिलेला आणलंय. म्हणजे प्रत्येक बाईला कळतं बरं शिंदे मामा आपला नवरा किती पाण्यात आहे, किती तळ्यात आहे, किती टेकड्यावर आहे, किती टिव्यावर बसलेला आहे, असं सगळं कळतं. पण कसं आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी त्या अशा भंगिऱ्याला पण सांभाळतात. इतकी पवित्र संस्कृती, इतकी पवित्र स्त्री या महाराष्ट्राच्या मातीतली. म्हणून तर ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल, तुम्ही आहात माझ्या माहिती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्याच एका माऊलीने पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्याच एका माऊलीने 9 महिने पोटात ठेवले. 6 पातशाह्यांपैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. 6 पातशाह्यांपैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगापैकी
दोन पातशायानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस ठेवले. या कळसाचा जीर्णोद्धार एका माऊलीने केला. आज तिचं चित्र हातात भगवान शिवशंकराची पिंड म्हणून धरल्या जाते. ती देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होती. मला सांगायचं, या भारतातल्या रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या तुम्ही चुका करायच्या नाही. भजन म्हणायचं असेल गात्यातल्या अभंग म्हणजे बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. काही नाही म्हणायचं, काही नाही, काही नाही. गात्यातले अभंग आता सध्या महादेवाला पाणी घालायचं बऱ्यापैकी चाललं. नाही त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे, पण महादेवाला पाणी घालणं आजचं नाही ना. संत शिरोमणी नामदेवरायचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक बिलवदळ. घरी गेल्या अभंग बघा, सकल संत गाथा त्याच्यात तुम्हाला सापडेल तो अभंग. 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी अभंग गाथ्यातले म्हणजे माझ्या माईनं कुठले नाही म्हणायचे. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी. नाही म्हणायचं, चुकीचं. आपण सुद्धा काही म्हणताना भ्यायचं. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. ज्या राधेच्या अंगाची माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला गंध म्हणून लावली नाना, तिला गोंडे लावायची काय गरज आहे? पप्याच्या माईल लाव, ती सुंदर दिसेल ना. आपण आपल्या बायकोला गोंडे लावायचे, बासिंग लावायचे, धमक असली तर दागिने आणायचे. राधेला गोंडे लावायची काय गरज आहे? नाही चुकीचं म्हणायला, नाही म्हणायचं चुकीचं. अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्यात मात्र 5-25 बायकांचा ग्रुप करायचा, गाथा वाचवायचा, काकडा करायचा. तुम्ही तुमच्या इतकं मात्र लक्षात ठेवा. ही आचारसंहिता आहे. काय सांगू लागलो? कडी लावली मंद. एकांतात विचारलं, मालक प्रभू एक विचारू. शेतू तुम्ही बांधला हो, माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं, मालक मी आतापर्यंत तुमच्याशी पाणी ग्रहण केले. ज्या दिवशी आपल्या दोघांच्या मधातला अंतरपट सुटला आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतःकरणाच्या देठापासून विचारते, मालक मला खरं सांगताल, खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का? रावण म्हणला, दारी कोणी का पाय? कोणीच नाही म्हणले. नाही, आधीच कधी लावली. कसा बांधला शेतू? काय नाही घेऊन तरी दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो, तुला रामाची शपथ आहे, बुडशील तर पाय. दृष्टांत सांगतो. रामाचा आणि रावणाचा भांडण होते असेल. आगास भार्या हरंती येती जाये, आगास भार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्वहा. ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल, आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता. किती मोठं द्वंद्व असेल. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब, तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद रामनामात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, रामकृष्ण
शाखेत आपला एक पुरावा मानतो. दोन लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का, एक आमच्यावर बी घेतले. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतो. मोठ्यांचा स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर एक दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा बेटाने भाऊ तो यज्ञ केला आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली. मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती येणार. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीने नारदांना सांगितलं, तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. भजन ही परंपरा शंकराची. मृदंग हे वाद्य भगवान शंकरांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलं. भगवान शिवशंकरांचं आरक्षित. या संप्रदायाची स्थापना एका जणाला जरी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकरानेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारी सुद्धा त्यांचीच परंपरा आहे. सगळ्या गोष्टी शंकराच्याच आहेत. अशा भजन परंपरेतले नारदा तुम्ही आहात. तुम्हाला एक विनंती करतो. इंद्राच्या नगरीतलं खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी राम नामाची अत्यंत गरज आहे. रामकृष्ण नामाची अत्यंत गरज आहे. आता वरी रामकृष्ण नाम कोणीच घेत नव्हतं ना. वरी कोणीच घेत नव्हतं. मग करावं काय. आता रामकृष्ण नामाचं भजन करणारी कोण व्यक्ती आहे तर मृत्यू लोकामध्ये जम्बूदीप नावाचं द्वीप आहे. तिथं मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये चोखोबा नावाचे संत येतं आणि त्यांच्याकडे जा अमृत शुद्ध करण्याची ताकद. इंद्र खाली आला त्यावेळेला चोखोबाराय मंगळवेढ्याला नव्हते. चोखोबाराय कर्नाटक मध्ये होते. असं बाप्पा कर्नाटक मध्ये आमदार साहेब एका श्रीमंत माणसाच्या वानवळा घेऊन गेलते. कारण गरीब माणसं काम सांगायचे ना. चोखोबाराय गरीब होते. चोखा जी मालक या भैमुगाच्या शेंगा आमची मुलगी कर्नाटक मध्ये दिलेली तिला ही गोणी घेऊन जाय. आता आमचा आंबा उतरलाय. ही आंब्याची डाल आमच्या मुलीला घेऊन जा. असं हे काम करायचे. तो कर्नाटक मध्ये इंद्राने चोखोबारायला पाहिलं आणि तिथं सांगितलं माझं एक काम आहे. चोखोबारायने सांगितलं स्थान महात्मे महाराज, मी ज्या दिवशी पंढरपुरात जातो त्याच दिवशी बाकीची कामं करता मला इथे हिरवी करता येत नाही. स्थानाचं महत्व किती झालं. चला विषयांतर नको वारीकडे येतो. आणि एके दिवशी चोखोबाराय समय चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं. त्याच्या खाली भजन करायचे. इंद्र असे सावकाश आले, अलगद आले आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5 प्रकारचा अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू विभूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान. पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा दाखला न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा दाखला पाण्याच्या तांब्यात न्यायचा. देवीचं दर्शन घ्यायचं. एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या. त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा दाखला ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं. जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते. पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना त्या देवीला ढवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडे अशी काही एक जात आहे. ही चारवाकांनी पाळलेली जात. ही बदल करत असते. बदल 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 करत असते. लक्ष्मीचा अधिष्ठान आहे लिंबामध्ये. फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबारायचं भजन ऐकलं. रमणार साहेब मला वाचवायचं जास्त नाही. मी आतापर्यंत वाचिणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली. एक पाहिली एक ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर पुराणातले बादशाह आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा यांनाही वाचवायचा खूप छंद. खूप खूप खूप.
आणि ह्या लोकांचं ऐकून मला असं वाटतं आपणही किती 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 पण वाचत राहू. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आतापर्यंत कोणाकडे एक शकन भर शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करीन, पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असं रामकृष्ण नामाचं. झाकण उघडल्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला, दुसरं उघड सुगंध आला, तिसरं उघड सुगंध आला, चौथं उघड सुगंध आला, आणि 4 उघड्या सुगंध आल्या. लक्षात आलं 5 तर शुद्ध झाला असं. इतका लागवेग गेला इंद्राने, इंद्र मग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका, जे अमृत तृष्णा जाय हितार्थायाम सुधा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका तृष्णा जाय हितार्थायाम नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घामाला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला, त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा शोधा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, शोधा ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा, काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. काय 2-2 वाजता, 2-2 वाजता, 2-2 वाजता. आणि कोणाचं काही बी कोणाला शुभेच्छा. मला एक जणांनी कीर्तनानं नेलं वाढदिवसाला, वाढदिवसाचं त्याचं कीर्तन आटपलं, पण त्याचं वर्णन केल्यावर कीर्तनातला एकही माणूस अशी प्रतिक्रिया गोड देत नव्हता. मी म्हणलं नेमकं आपलं सांगण्यात कुकायलंय का काय व्हायला लागले. मग कीर्तन आटपलं, त्यानं बुका गिका नारळ गिरळ काय द्यायचं ते दिलं, त्याची काशी झाली ना आमची केली त्यानं. आणि मग जाता जाता एक जण म्हणला, महाराज या ना 2 मिनिटं या. हे जसं त्या शिंदे काकांनी कसं आम्हाला नेलं तिथं वरुडी जेवायला, तसं बोलिलं. तर मी म्हणलं एक बोलू का, कीर्तनात तुम्ही हिरविले प्रसन्न, आज काय सांगायचं महाराज, तुम्ही अशा माणसाची स्तुती करू लागले, आम्ही पावसाळ्यात आमच्या वाट्यावर कुत्र्याला बसू देतो, त्याला कधी बसू देत नाही, पण त्याची तुम्ही कीर्तन स्तुती केली. म्हणलं झालं काय, काय नाही म्हणलं महाराज, ते 4थ्या 5व्या दिवशी कोणाच्याही कोठ्यातला बोकड्या न वरडाता चोरीत आहे. आणि म्हणलं यानं बोकड्या धोड्या कसं काय ओढत नाही, काय नाही म्हणले, गेल्या बरोबर जिमीला काटा टोचीत आहे बोकड्याच्या, असा बोकड्या चोर. आणि त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. मग झालं नाही, माझं नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याचं तरी नाव कशाला कीर्तनात कळू नये. कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूने विचारलं, देवर्षी इंद्राला विचार, आपलं नारदाला विचारलं, नेमकं काय 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 नाही, काही नाही म्हणे, 4 अमृत शुद्ध झालेली, एक नाही, एकच विचारा इंद्राला. काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज, चोखोबारायच्या भजनात तुम्ही कुठे बसले होते. काय नाही म्हणले, ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबाराय शुद्राच्या कुळात. वारकरी संप्रदाय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याची पायी माझे कपाळ, कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री, तो कामने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बाळे नारी नर आधी बाळे नारी नर आधी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, बाळे नारी नर आधी करो निवेशाही, फिरून कापसाच्या मुंडक्यावर कनाळात पाय टाकली तू, आहे का नाही. त्या बैलाला दुसरा बाजार नाही येऊ द्यायला पाहिजे. असे देखावे नाही बघायचे, कर्तव्यावर बघायचं असतं. असं चंचल वानर होतं ते चंचल. एके दिवशी रावणाच्या पक्षातल्या एका व्यक्तीने विचार केला, बेटा हो अरे बघा ते एक तर प्रभू रामचंद्राच्या पक्षातलं एक वानर बेटा ऐकत नाही आपल्याला, काय ध्वज अशी तळ 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 पताके सारखी वितुलते सारखी विजय सारखी चमकत आहे, काय काय पळतंय म्हणे ते. कुंभकर्ण नावाच्या व्यक्तीने एका व्यक्तीला आपलं केलं, सांगितलं बेटा एकच काम कर, आजच्या युद्धात पताका उडाली पाहिजे.
धर्माची पताका उडाली पाहिजे. बरोबर संधान सोडिला चंद्राकृती बाण. हे वैकुंठवाशी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे एक वाक्य ऐकिलं, म्हणजे वहीत पाहिले नाही मी, वही चांगल्या माणसानं त्यांची लिहिलेली कीर्तन मला वाचायला भेटली, त्याच्यातला एक पुरावा. एके दिवशी म्हणे असा चंद्राकृती बाण सोडला आणि नाना जिथून पताका होती का तिथूनच उडालं आणि कमरेला या गंधमादनाच्या कमरेला ती धर्माची पताका खोसलेली आहे. पाठीमागची लोक हरवली आणि एका वानराने आवाज दिला, गंधमादन. आवाज दिल्याबरोबर गंधमादनानं असं वरे पाहिलं, अरे आपल्याकडे नुसती काठीच आहे. थोडे असे सारखं ना, थोडे असे सारखं, थोडे थोडे थोडे. आमदार साहेब इकडे सारखं आली तुम्ही. आता खुश झाले तुमच्या पलीकडचे. नाही नाही थोडस इकडे, नाही नाही इथं नको. विडाला विडाला पाहला त्यानं वरे तर धर्म पताकेचा दंड शिल्लक आहे, पण पताका निष्ठून गेली. काय विवेक असेल हो त्यांना. भगवान प्रभू रामचंद्राच्या सोबतच्या 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ प्रभू रामचंद्राचा प्रचार करीत असताना आदला पण नाही घेतला, एक आदला पण. पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधविला सेतू सिंधूशी. पाला खाल्ला आणि मोठी मोठी पर्वत वाहिली. पण विवेक किती होता नाना त्या वानरांना. विवेक विवेक. गंधमादनाच्या लक्षात आलं, लहान्या मालकाने सांगितलं होतं हनुमंता यानं जर पताका पाळली तर मग लक्षात ठेवा. आणि आज तर पताका उडवली राक्षसाने. रामनामाची ताकद सांगते, रामनामाची. का आळंदीतले मालक म्हणतात राम आणि कृष्ण हे 2 नावं साजरी आहेत. तात्काळ गंधमादन किष्किंधेचे राजा सुग्रीव यांच्याकडे पळाला आणि सुग्रीवाच्या कमरेला चांगल्या प्रतीचा शेला बांधलेला होता, पांढरा शुभ्र शेला बांधलेला होता. अलगद असा किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्या कमरेचा शेला पांढरा शुभ्र ओढून घेतला आणि धर्म पताकाची अर्धी जी दंडूक होतं, अर्धा विळू होता, अर्धी काठी होती, त्या काठीचं एक टोक सव्य भागाला टोचलं. सव्य म्हणजे उजवी, अपसव्य म्हणजे डावी. हे कर्मकांड करत असताना जाणवं. सव्या अपसव्यो यज्ञोपविता स्थिताय जायते असा शब्द वापरला जातोय. आपल्याकडे डावं उजवं, तिकडे सव्या अपसव्याना अपसव्या स्थित काला सव्या स्थित जायते नाम असं तो कर्मकांडात वापरलं जातं. तर सव्य बाजूला ती काठी टोचली स्वतःच्या आणि लहानसं छिद्र केलं. त्या छिद्रातून नाना रक्त वाहत होतं आणि रक्त जेवढं जेवढं बाहेर पडत होतं तेवढं किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्याकडनं ओढलेलं उपरणं त्या रक्ताने लाल केलं आणि तीच पताका एका दंडाला बांधून आवाज दिला, पवन सुद्धा लहाने मालक म्हणजे लखनलाल बघा म्हणे. त्यावेळेला लक्ष्मणजीचे डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतं. काय वानर आहे हो, स्वतःच्या रक्ताची ध्वज तयार केली. काय गंधमादन असेल तो. त्याच्यावर एके दिवशी सगळ्यात राग कुंभकर्णाला गंधमादनाचा आला आणि त्या दिवशी कुंभकर्णाने राक्षसी गिळायला सुरुवात केली. रामकृष्ण नाम, नुसत्या राम नामाची ताकद. वेळ भेटला तर कृष्ण नाव पाहू. आणि ज्या वेळेला कुंभकर्णाने गंधमादनाला गिळून टाकले त्यावेळेला दाढाला दाढ असे लावायच्या आत आमदार साहेब घशातून आत उडी टाकली. मधात फिरत होत. बऱ्यापैकी वानर होती. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला वाचायचंय का,
ते म्हणले एवढ्या मोठ्या कुंभकर्णाच्या पोटात वाचत असते का? वाचते रे म्हणे, भजन करा ना रामनामाचं. आणि कुंभकर्णाच्या पोटात वानरांना रामनामाचं भजन करायला लावलं आणि प्रकाशाचं सुत स्तोत तिथलं. ते प्रकाश म्हणजे रस्ता होता, कानातून आलेला प्रकाश. आणि उड्या पट 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 सगळ्या वानरांनी उड्या मारल्या. ज्या वेळेला सर्व वानर उड्या मारतात, कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एकटंच आपल्या पोटात आहे, याला जाऊ द्यायचा कामा नाही. लागलीच कानाला हात लावला आणि उडी हाणल्याबरोबर कुंभकर्णाच्या हातात गंधमादन आलाय. फार काही देव केलं तर बरं गंधमादनाला एकदा रावण म्हणण्यासाठी. गंधमादनाला फक्त एकदा रावण म्हणण्यासाठी 125 सोन्याची घरं देऊ केली ते आमदार साहेब. माणसं किती रुपयात फुटत येते तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण तुम्ही राजकारणी आहेत आणि आम्हाला तर काय माणसं फोडायची गरजच नाही. मोठ्या माणसांचं वाक्य नाना, कुंभकर्ण शेवटी एका तत्वावर आला. सबांधवायाम तृतीया, आम्ही 3 जण भाऊ आहेत. गंधमादन, कालांतरानं तू फक्त एकदाच रावण म्हण, या वाटी एकट्याच्या वाट्याची सगळी लंका देऊन टाकतो. तिसरा हिस्सा. 7 कोटी घरं होती सोन्याची, 7 कोटी घरं. एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. 35 बारे आमदार होत आहे ते एक चौकट घोषणा. तालुक्यातल्या बायाला 10 बाऱ्या नॅकलेस होते सोन्याची, 1-1 तोळ्याची. 10 बाऱ्या. काय कोणाची हिंमत आहे दुसऱ्याचं बटन दाबायला? रावण अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण आहे. रामायणात अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. मी वर्गात असताना मला अतिशुक्ती अलंकार, मी शिकलो फार 7वी पर्यंत शिकलो, पण मला अलंकार वगैरे वगैरे व्याकरणात थोडं मला गुरुजी चांगले होते. ज्याचा गुरु तंबाखू खाणार त्याचा शिष्य गांजावडीतच असतो, हे निश्चितच ठरलेलं असतं. ठरलेलंच असतं. माझं नशीब चांगलं होतं, माझे एकही गुरुजी तंबाखू खात नव्हते. अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. फार काही सांगितलं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली. गपकन सांगतो, लांडोरीचा पाय लागला आणि त्याच्यात हाती वाहून गेला. लांडोरी म्हणजे आमदार साहेब मोराची बायको. म्हणजे मोराचा पाय लागल्यावर तेल सांगलं, वाटी केवढी का असेल, आणि त्या वाटीतल्या तेलानं हाती वाहून जातो. अतिशुक्ती अलंकार नाही तर काय? अतिशुक्ती अलंकाराचं म्हणे, रावणाच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती. उंची 11.5 फूट, रुंदी 4 फूट, भरीव सोन्याची. 2 फुटाचा कोपरा काढा, त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची माळी? रावणाची श्रीमंती सांगते मी. श्रीमंत हेही जाऊ द्या, इतकं पाहाला मी काय तिथला सरपंच नव्हतो. नका तुम्ही पुराणातलं, तुम्हाला तुमचं तोंड पुरलं नाही तिथपर्यंत तुम्ही नका मानू, पण संतांची पुरावे. 80 सहस्र सुंदरा कामिनी. मग 80,000 ज्याच्या बायका, मतदान कोणाला? त्याला. 1 लाख पोरं, नाना मतदान कोणाला? त्याला. 1.25 लाख नातू, मतदान कोणाला? त्याला. 80,000 बायका म्हणलं सासरी किती झाले? 80,000. पण सासा मलाही सांगता येत, कारण जावायनं 80,000 केल्या, मग सासरा 150 तर करीन ना. जरा वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, ज्या ज्या दिशे जात तसे रावण, तळे वाळ तसे आंबर एक जाण. आंबर म्हणजे वस्त्र, जिकडं तोंड फिरीन तिकडं लुगडं वाळतच होतं. म्हणजे इतक्या बायका होत्या ना त्याला. त्या सगळ्या लोकांनी मतदान टाकलं तरी त्याला दुसऱ्याकडे मतदान मागायची गरजच नव्हती. एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण. आणि असं दाबला हातात, नाही म्हणलं तर तुला मारेल. म्हणलं मरतोय, पण तुम्ही ज्याचं नाव घेता त्याचं नाव मी नाही घेणार. शेवटी दाबलं नाना. रामनामाची ताकद सांगते, कर 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 असं गंधमादन दाबला आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात हळा मासाचा गोळा फेकून दिला. एक कोडसा पुरावा सांगतो. माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. कोडसा पुरावा, कोडसा. मला एक 6 पानाची प्रत एका चांगल्या माणसाने दिली.
ज्या वेळेला हा गंधमादनाचा शरीराचा हाडामासाचा गोळा त्वचेचा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि कुंभकर्णाच्या नाका तोंडावर जे थेंब आले त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राम राम शब्द निघत होता. जोपर्यंत रक्त वल्लय आमदार साहेब तोपर्यंत त्याच्यातून राम राम शब्द निघत होता. हात वल्ला होता ना, वल्ला हात घेऊन कुंभकर्ण तात्काळ पळाला आणि लंकेश राजा रावणाच्या कानाला हात लावला. रावणाने हात झटकिला आणि तलवार उपसली. कुंभकर्ण ते म्हणला, दादा जो हात तू या विरोधकाचं नाव घेतो तो हात तोडतोस, काय एवढे तुला मोठेपणे दादा? त्याच्यापेक्षा माझं डोकं कापणं रे, तुला काय एवढं दुःख वाटतंय? कुंभकर्ण, माझ्या विरोधकाचं नाव माझ्या कानात ऐकतोस, तुला वाटत नाही रावणाला दुःख होत असेल? याच्याकरता नाही ऐकत दादा. रामप्रभूचं नाव ऐकल्याच्या नंतर दादा तुला राग येतोय, याच्याकरता मी नाव ऐकत नाही, मी तुला सावध करतोय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्यावर सुद्धा त्यांचं रक्त पण मालकाचं नाव घेतंय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्याच्या नंतर त्यांचं रक्त वलय तोपर्यंत रामप्रभूचं नाव घेतात. इतकी निष्ठावंत माणसं रामप्रभूच्या सोबत आहेत. आपल्याला राम ऐकत नाही दादा, त्याची पत्नी देऊन टाका. असं 2 वेळेस कुंभकर्णानं सुचविलं, पण बेटा ऐकायला तयारच नाही. काय होतं माहितीये का? कोण्याही जातीचं कुत्र घ्या, कुत्र कोण्याही जातीचं घ्या, त्याला बिन धारवण्याचं दूध पाजा आणि सोन्याच्या पालखीत बसवा तरी बेट भुकतच. स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकणे न राहे उगले. तसे रावणाची वृत्तीच थोडीशी अहंकारी होती ना, अहंकारी होती. नाही ऐकलं. चला पुढे ऐका. रामनामाची ताकद किती मोठी आहे. रात्रीच्या प्रसंगाला मारुती राहायला गंधमादनाचं ते पार्थिव असं चुरा झालेलं सापडते. प्रभू रामचंद्राच्या अंजुळीत दिलं, भगवंताच्या डोळ्यानं त्याला नाहुलं आणि समाधी देऊन टाकली. रावण मृत्यू पावला. विभीषणाला लंकेचा राजा केलं आणि प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन अयोध्येत पोहोचले. कालांतराने एक निरोप आला, लंकेत आवर्षण पडले. मी एक तर वाचून सांगतो ना, अन्यथा अधिकारी माणसाच्या मुखारविंदातलं वाक्य सांगतो, कधीही बंगाऱ्यांचं वाक्य सांगणार नाही. एखाद्याला अल्पज्ञानी म्हणण्याची ताकद आपल्यात नाहीये, पण यानं कशातलं पाहिलंय उद्या जर आपल्याला विचारलं तर आपल्याला घाम सुटेल. याच्याकरता कोणाची वाक्य सांगायची नाही. मी 6 लोकांची सांगतो, त्याच्यानंतर जेवढी सांगतो तेवढी वाचून सांगतो. ठीक आहे, असं नाही ऐकून सांगतो. आवर्षण पडलं त्यावेळेला विभीषणाने पत्र जगदानंद कंद जगतपती भगवान पण नरीश पांडुरंग परमात्मा 7व्या अवतारातले रामचंद्र यांना पत्र पाठवलं. जगदानंद कंद जगतपते, पाण्याचा तुटवडा आहे. पत्र वाचत असताना प्रभू रामचंद्र खिन्न झाले आणि सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू काय काय नाही म्हणे, लंकेत पाणी नाही. तिथल्या राजाला काही डोकं नाही का म्हणे? चारी बाजूने समुद्र आहे ना शिंदे पाटील, चारी बाजूने समुद्र आहे. समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा, चारी बाजूने समुद्र आहे ना. भगवान सांगतात, सीते समुद्र चारी बाजूने पण ते खारा आहे ना ग, ते पाणी पिण्याची योग्य नाही. सीताई साहेब खिन्न झाले आणि सेवक जो सोबत आलता पत्र घेऊन त्याला विचारलं, कार्य मागच्या 8-10 महिन्यामध्ये 8-9 महिन्यात काही लंकेत उत्सव झाला का? नाही. येताना प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं, ह्या वारकऱ्याची दरवर्षी पुण्यतिथी करी जाय. त्रेतायुगातला क्रता त्रेतायुगातला वारकरी गंधमादन. पृथ्वीवर जितके देश आहेत का आमदार साहेब, या सर्व देशात सर्वात अगोदर सोन्याची समाधी कोणाची झाली असेल तर वारकऱ्याची झाली. ते वारकरी गंधमादन नावाचं वानर. पहिली समाधी विभीषणानं सोन्याची केली. आणि पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात गाव जर सोन्याचं कोणाचं झालं असेल, गाव रावणाचंही सोन्याचं होतं, गाव कुबेराचंही सोन्याचं होतं, गाव इंद्राचंही सोन्याचं होतं. पण पैठणी भाऊ मसनवाटी मातुड्याची होती. गावही सोन्याचा आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश आहेत
देशात एकच व्यक्ती, तो वारकरी व्यक्ती, त्याचं नाव सुदामदेव. सुधाम ब्राह्मण दुःखे नारी वेदनीला. सुधाम ब्राह्मण दुःखे नारी वेदनीला. कृष्ण कोळे घेऊन या त्याचे भेटीला गेला. घेऊन या त्याचे भेटीला गेला. सुधाम सोनिया गावा सोनिया गावही सोन्याचं आणि मशानभूमी सोन्याची सुदामदेवाला. आणि पहिली सोन्याची समाधी ती वारकऱ्याची. हे द्वापार युगातले सुदामदेव वारकरीच होते. नित्य भगवंताचं भजन केलं आणि जीवनभर गंधमादनानं फक्त रामनामाचं भजन केलं. आणि सांगितलं सेवकाला, का रे कुंभकर्ण विभीषणानं केली नाही पुण्यतिथी. पत्राच्या पाठीमागून आमदार साहेब लिहिलं आणि ते पत्र लंकेत परत आलं. विभीषणानं पत्र वाचल्याबरोबर पत्नी आदी करून सर्व परिवार समुद्र स्नान केलं. दह्या दुधाच्या तुपाच्या पंचगव्याचं साहित्य घेतलं, सगळं पंचगव्य, आणि गंधमादनाच्या समाधीला अभिषेक केला. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. दिवस होता चैत्र महिन्यातली ती तृतीया. पावसाळा असतो काय महिन्यात? चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता समाधीला अभिषेक केला नाना. आणि विभीषणाने आपली व्यथा मांडली, माफ करा, तुमचा उत्सव न केल्यामुळे यावर्षी लंकेत आवर्षण पडलं, याच्याकरता गोड्या पाण्याचा तुटवडा आला. आपला व्यथा सांगितली आणि विभीषण घरी पोहोचला. दुपारच्या 12 वाजता समाधीतनं आवाज विटेवरच्या मालकाला, जगाच्या मालकाला, काशीतल्या मालकांना आवाज जातोय, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर 1/3 सोन्याची लंका माझ्या नावची होत होती. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर लंकेतला 3रा भाग माझ्या नावानं होत होता देवा रे. पण नाही स्वीकारला रे देवा तो. देवा स्वार्थात पडलो नाही परमेश्वरा. शेवटी मी मरण स्वीकारलं रे प्रभू, मरण स्वीकारलं आणि फक्त तुझं नाम घेत 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 शेवटचा श्वास सोडा. देवा जोपर्यंत रक्तात ओलेपणा होता तोपर्यंत राम राम म्हटलो रे. देवा जोपर्यंत हाडा मासाचा तो गोळा वल्ला होता तोपर्यंत राम राम म्हटलं. ज्या वेळेला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं त्यावेळेला हे पंचतत्वाला शरीर विलीन झालं, त्या दिवशी माझं भजन बंद झालं. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलंय, काही किंमत आहे की नाही आम्हाला? मग रामनामाचं आयुष्यभर भजन करणाऱ्या वानराचा समाधी उत्सव ज्या लंकेतल्या राजाने केलाय, त्या राजाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर आम्हाला वारकरी कोण म्हणेल? चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी दुपारी 12:30च्या 1च्या सुमारास इतका पाऊस झाला आमदार साहेब, इतका पाऊस झाला आणि लंकेतल्या सगळ्या लोकांनी गोड पाणी पिलं. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पडला. रामनामाची ताकद ज्याच्याकडे होती, असं गंधमादन नावाचं वानर, तो चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडून प्रजा सुखी केली. ही रामनामाच्या शक्तीच्या बळावरची ताकद होती. म्हणून आनंदीतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, रामकृष्ण
सत्ता चालू होता आमदार साहेब, मोठं गाव, आणि गावात एका माणसाला 300 एकर जमीन. त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध हलण्याची. कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला, दूध घ्यायला, चहा घ्यायला म्हणला चला. तर त्याच्यात 5-25 पाहुणे गेले. तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते ना अर्धे चहा पिणार होते. दूध पिणार आहे तर अर्धे वाटीन पिणार होते, अर्धे नाही सांग. असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे. असंच एक जण आला म्हणला मी वाटीत घेतला, म्हणलं नवाच बुट आणलाय त्याच्यात ते. म्हणजे वरण चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही. किती हाणायला पाहिजे. आगावपणा नाही करायचा, असला आगावपणा या इंटरनेट जगात, या युगात ही नाटकं कशाला करायची. त्याच्यातले नाना काही चहा पिणारे काही दूध पिणारे होते. म्हातारं जुन्या काळातलं होतं भारदस्त. सुनबाई जी मामांजी त्या काळातली सून होती, आताची नाही. आता सुनबाई काय तिथंच तर बैर होईल. त्या काळातली सुनबाई जी मामांजी जी, कारण तिच्या जिबीला वेल्डिंग नव्हती ना. आता यांच्या जिबीला वेल्डिंग घेतात. या फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खा वाटते. त्या नीट बोला वाटत नाही. झोपीत भिताड अंगावर पडून या खरीची. रामायण त्या बाई नाही का जिने घरात मीठ वागा. दोन्ही सुनायला आडात ढकलून दिलं आणि ती म्हणजे मी रामायणाला चालले. नको हो, तिथल्या बाकीच्या याला फोकशीन. हो तू नको, तू काय ऐकायच्या लायकीची रामायण ऐक नाही. हो, आणि भावाला 3.5 एकर आणि याला 3.5 एकर. याचं रान वजल्यावर 4.5 भरते आणि तो रामायणात 1 नंबरला पुढे येऊन बसतो. काय लायकीचं आहे रामायण ऐकायच्या. भावाचंच एकर भर कोरलं आणि ह्यो रामायणात पुढे बसला. मंडप जळून ते पापानं सोडलं. ते लायकी आहे का रामायण ऐकायची. विठाला माणसानं परमा